आपल्याला देवाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पहिला आपल्याला संतांच्या पर्यंत पोहोचायला लागतं बघा. म्हणजे देवापर्यंत पोहोचण्यासाठी पहिली पायरी ही संत आहे बघा. आणि संतच आपल्याला सांगतात की देवापर्यंत पोहोचायचं कसं, मार्ग दाखवतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक संत होऊन गेले बघा, की या संतांनी जीवन जगावं कसं आणि जीवनाची नौका पार करायची कशी संसारात, हे आपल्याला संतांनी शिकवलं बघा. आणि या संतांच्या पैकी संत कबीर, अहो नुसतं संत कबीरच नाही, हे परमात्मा आहेत बघा, परमात्म्याचा अवतार. तर संत कबीरांनी एकदा असा चमत्कार केलता की एका मुस्लिम बादशाहनं त्यांच्या गुरुचं मुंडकं उडवलं होतं बघा, हत्या केली ती गुरुची, आणि आपल्या गुरुला परत जिवंत केलं संत कबीरांनी बघा. एवढी ताकद संतांची बघा, की मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद संतांच्या मध्ये असते बघा. आणि तो चमत्कार पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा बांधवांनो. ही कुठलीही दंतकथा नसून सत्य कथा आहे बघा. व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाला आपण तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ मंदिरांचा, देवी देवतांचा आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो, दिल्लीवरती मुसलमानांचं राज्य होतं सगळीकडेच म्हणजे, आणि या दिल्लीचा बादशाह सिकंदर लोधी होता बघा. महाभयंकर आणि महापापी हा बादशाह होता. मुस्लिम धर्म सोडून तो कुठल्याही धर्माला आणि प्रजेला नीट जीवन जगूच देत नव्हतं बघा. धर्म परिवर्तन, प्रत्येक दुसऱ्या धर्माचं परिवर्तन करायचं आणि आपल्या धर्मात आणायचं, आणि जो ऐकत नसल त्याला मारून टाकायचं. एवढा हा महाभयंकर पापी होता बादशाह. आणि ह्या बादशाला असा एक रोग झाला, त्याच्या अंगाची आग होऊ लागली बघा, लाही लाही चालली होती. बादशाला झोप सुद्धा येत नव्हती बघा. त्याला वाटायचं की आपल्या शरीराला कोणीतरी आगच लावली, अशा त्याच्या शरीराची आग होत होती बघा. आणि याच्यावरती उपचार करण्यासाठी त्यांना अनेक वैद्यांना बोलवलं बघा. कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता तो वैद्यांना बोलवायचा, त्याच्याकडून औषध घ्यायचा की माझा रोग बरा व्हावा. परंतु या सिकंदर बादशाला काही फरक पडत नव्हता बघा. हा बादशाह एवढा वैतागला होता की आत्महत्या करायला लागला होता, म्हणजे एवढा वैतागला होता. आणि त्यांना बघा आपल्या दरबारामध्ये एक सभा बोलवली, मोठी शेवटची सभा बोलवली, शेवटची म्हणला उपचार नाही झाला आता तर. आणि त्या ठिकाणी सगळे हाकीम बोलावले बघा, सगळे वैद्य बोलावले, पंडित बोलावले, की जो कोणी माझा रोग बरा करील त्याला तोंडानं मागल तेवढी रक्कम बक्षीस दिला, असं ठरवलं त्याने बघा. पण सगळेजण औषध देऊन कंटाळले होते, फरक पडत नव्हता बादशाला बघा. आणि त्यावेळेला एका फकीराने येऊन सांगितलं धाडस करून की जहापना, मी बोलतोय मला माफ करा, पण मी आज बोलणार सत्य आहे ते. जहापना, की जे देवाच्या मनात आहे ते होणारच, आणि ज्यावेळेला त्याच्या मनात येईल त्यावेळेला तुम्हाला औषधाने फरक पडेल बघा. सध्या तुम्हाला कोणी औषध देऊ शकत नाही, तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला ते मिळणारच. आणि तुम्हाला जर फरक पडायचा असेल या रोगावरती तर असं एक व्यक्ती आहे की ती व्यक्ती काशीला आहेत, संत आहेत बघा. त्यांनी नुसता डोक्यावरती हात जरी ठेवला तरी तुम्हाला फरक पडेल बघा. तेच तुम्हाला वाचू शकतात, कुठलाही वैद्य तुम्हाला वाचू शकत नाही. ह्या फकीराचं बोलणं ऐकून हा बादशाह लगेच म्हणाला की कुठं भेटतील हे संत कबीर, अशी काय ताकद आहे यांच्याकडे की हात ठेवला तर मी बरा होईल. त्यावेळेला फकीराने सांगितलं की संत कबीर ही साधी व्यक्ती नाही, ही परमात्मा आहे, देवाचाच अवतार आहे. आणि त्यांना भेटायचं असेल तर काशीला जावं लागल. हा बादशाह आपल्या जीवालाच कंटाळला होता. त्याला वाटलं चला लगेच, बादशाह असतो लगेच हुकूम सोडला त्याने. सगळं सैन्य, सगळा लवाजमा घेऊन हत्तीवर बसून हा बादशाह काशीच्या दिशेनं रवाना झाला बघा. आणि त्यावेळेला बघा काशीचा राजा वीरदेव सिंग होता बघा. त्याला आमंत्रण धाडलं पुढं लगेच. बादशाह येणार म्हणल्या वीरदेव सिंगनी सगळीकडे सजावट केली बघा, आपल्या दरबारात लाईट बीट सगळी केली की बादशाह येतोय. आणि त्या ठिकाणी हा बादशाह सिकंदर लोधी पोहोचला बघा. संध्याकाळी मोठी दावत ठेवली बघा वीरदेव सिंगनी राजाला जेवण देण्यासाठी बघा. चांगलं नवीन नवीन पदार्थ सगळं ठेवलं, जेवण करून घ्या. वीरदेव सिंग म्हणाले बघा बादशाला, हा सिकंदर लोधी म्हणतोय तुम्ही स्वागत आमचं चांगलं केलं, पण ह्यातला मी एकही घास खाऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती. माझ्या शरीराची आग झाली वीरदेव सिंग, पूर्ण शरीराची आग चालली, लाही लाही चालली. मला जीवनच नको वाटते की मला आता कधी जावं संत कबीराकडे असं वाटते. त्यावेळेला वीरदेव सिंग सांगितलं की आपण सकाळ जाऊ. बादशाह सकाळ लवकर उठला आणि हा बादशाह सिकंदर लोधी वीरदेव सिंग हे निघाले बघा. ज्या ठिकाणी संत कबीर भेटतील त्या ठिकाणी आश्रमाच्या दिशेने आले बघा. समोर आश्रम होता, फार मोठा आश्रम, सगळे शिष्य होते त्या ठिकाणी आले आणि संत कबीरांची चौकशी केली. त्यावेळेस तिथल्या शिष्यांनी सांगितलं की संत कबीर या ठिकाणी नाहीत, बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळात. तर त्यांचे गुरु स्वामी रामानंद जे आहेत. त्यावेळेला बादशाहनी आणि वीरदेवनी सांगितलं की आम्हाला भेटायचे, आत बसण्याची परवानगी पाहिजे.
त्या शिष्याने सांगितलं की आम्हाला स्वामी रामानंद आमचे गुरु आहेत, त्यांची आम्हाला परवानगी घ्यावी लागेल. शिष्य आत गेला. स्वामी रामानंदजीला सांगितलं की हे गुरुदेव, दिल्लीचा बादशाह सिकंदर लोधी आलाय आणि आश्रमात बसायचं म्हणतोय आणि संत कबीरांची भेट घ्यायची म्हणतोय. स्वामी रामानंदजी त्यांना फार भयंकर राग आला की त्यांना मुसलमानांचा राग येत होता बघा. आणि त्यावेळेला स्वामी रामानंदजी म्हणले की हा सिकंदर लोधी आमचा हिंदू धर्म भ्रष्ट केला, यांनी याला आत येण्याची परवानगी नाही. याला म्हणा, तो आलाच कशाला, महापापी येतो. अहो, शिष्याने हे शब्द ऐकलं आणि शिष्य परत माघारी आले सांगायला बघा. वीरदेव सिंगला सांगितलं की स्वामी रामानंदजी आमचे गुरुदेव नाही म्हणतायत आत यायला, मुस्लिमांना परवानगी नाही. हे शब्द, मुस्लिमांना परवानगी नाही हे शब्द ऐकल्यानंतर सिकंदर लोधी लालबुंद झाला रागानं. आडकन त्यांनी बघा आपल्या मेहनतली तलवार काढली, तो आत गेला डायरेक्ट आश्रमात बघा. ज्या ठिकाणी स्वामी रामानंदजी गुरुदेव बसले त्या ठिकाणी गेला आणि धाडकन रागाच्या भरात बघा स्वामी रामानंदचं मुंडकं वेगळं केलं बघा धडाच्या. का हा महापापी होता. सगळं शिष्य रडायला लागलं, टाहो फोडला, महापापी तू काय केलंस. अहो, सिकंदर लोधी एवढा पापी होता. आणि नंतर त्याला पश्चाताप झाला की मी रागाच्या भरात गुरुदेवांना मारलं, फार मोठं पाप केलंय मी. तो वीरदेव सिंग या राजाला म्हणू लागला की राजा महाराज, तुम्ही चला आता इथून. आता मला संत कबीर जरी भेटले तरी मला माफ करणार नाहीत आणि माझा रोग बरा बी करणार नाही, उलट मला शाप देतील. तुम्ही माघारी चला. आणि तिथून बघा सिकंदर लोधी आणि वीरदेव सिंग माघारी निघाले. त्यातच समोरून संत कबीर त्या ठिकाणी समोरून आले. संत कबीर म्हणतायत कसे की दिल्लीचा बादशाह, काशी नरेश, वीरदेव सिंग दोघे एकत्र. काय असं वीरदेव सिंगने सांगितले की तुम्हाला भेटायला आल्या ते सिकंदर लोधी बादशाह. त्यांना एक आजार झालाय, त्यांच्या शरीराची आग थांबतच नाही, अनेक उपचार केले. सिकंदर लोधी बघा रडायला लागला की माझी चूक झाली, मला माफ करा. त्यावेळेला संत कबीरांनी काही ऐकून घेतलं नाही बघा. संत कबीरांनी या सिकंदर लोधीच्या डोक्यावरती हात ठेवला. हात ठेवल्यावर बघा चमत्कार झाला. सिकंदर लोधीच्या शरीराची चाललेली आग थांबली बघा, थंड झालं शरीर. त्यावेळेला सिकंदर लोधी म्हणला, हे परमात्मा, आप तो भगवान आहे, आप मेरे अल्लाह आहे, असं म्हणायला लागला बघा. की कित्येक वैद्य आणले, मला फरक पडला आणि तुम्ही नुसता हात डोक्यावरती ठेवला तर माझं शरीर थंड झालं, आग थांबले शरीराची, तुम्ही देव आहात असं म्हणू लागला. मी पापी आहे असा सिकंदर लोधी म्हणू लागला बघा. की मी रागाच्या भरात तुमच्या गुरूंना मारलं, मी गुरुचं मुंडकं उडावलं. सिकंदर लोधी म्हणला, मला माफ करा, मला शाप देऊ नका. त्यावेळेला बघा संत कबीरांनी हाताला धरले, या बादशाचा उठवलं की तुम्ही काही चूक केली नाही बघा, तुम्ही पाप सुद्धा केलं नाही. कारण माझे गुरु रामानंदजी यांचा मृत्यू हा तुमच्या हातूनच होणार होता. आज हे विधी लिखित आहे, जे होणार आहे ते होणार आहे, ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळणार हे निश्चित असतं. त्यामुळे बादशाह तुम्ही नाराज होऊ नका, पण तुम्ही एक काम करा की माझ्या गुरूंचं मुंडकं तुम्ही उडावले ना, तुम्ही अंतिम संस्कार तुम्ही करा, कारण तुम्हाला प्रजा नावं ठेवलं असं निघून गेल्यानंतर तुम्ही चला. आणि त्या ठिकाणी बघा सिकंदर लोधी, संत कबीर आणि वीरदेव सिंग आश्रमाच्या दिशेने निघाले बघा. आश्रमात गेल्यानंतर सगळे जे शिष्य आहेत सांगू लागले की स्वामी रामानंदजी आहेत आपले गुरु, त्यांना या महापापी सिकंदर लोधीनं मारले बघा. आणि त्यावेळेला संत कबीर शांत होते बघा. देहापाशी आल्यानंतर आपल्या गुरूंच्या संत कबीर म्हणले की गुरुदेव तुम्ही उठा, आरतीची वेळ झाली, आपले भक्त आपली वाट पाहतायत. गुरुदेव उठा. अहो सगळे शिष्य एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले की आता गुरुदेव कशी उठणार. गुरुदेवांना तर या महापापी सिकंदर लोधीनं मारले, शरीर वेगळं आणि मुंडकं वेगळं एका दिशेला पडले, आणि गुरुदेव कसे उठायचे. अहो संत कबीरांनी आवाज दिला, गुरुदेव उठा, आपले भक्त आपले बालक आपली वाट पाहतायत, उठा, आरतीची वेळ झाली. काय चमत्कार बघा. ते मुंडकं धडाला जाऊन जोडलं गेलं आणि संत कबीर यांचे गुरु स्वामी रामानंदजी धाडकन उठून उभे राहिले बघा. संतांची ताकद किती. संत कबीर म्हणजे परमात्मा होते बघा. आणि उभे राहिल्यानंतर स्वामी रामानंदजी म्हणायला लागले बघा की माझी फार मोठी चूक झाली. आपल्या शिष्याला म्हणायला लागले बघा, मी स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होतो, मी फक्त ब्राह्मणांनाच आश्रमात येऊन देत होतो. हे बादशाला सुद्धा म्हणाल बघा, बादशाह माफ करा, मी मुस्लिम म्हणून तुम्हाला आत येऊन दिलं नाही. आणि त्यावेळी बघा संत कबीरांनी सांगितला की गुरुदेव तुम्ही जी तपश्चर्या करताय मुक्ती मिळवण्यासाठी, परंतु मुक्ती मिळवण्यासाठी कुठलीही जातपात बघायला लागत नाही. म्हणजे जातपात मानायची नाही, गोरगरीब मानायचं नाही कधी, गोरगरीब श्रीमंत असा भेदभाव मानायचा नाही कधी. आणि तुम्ही तर हा भेदभाव मानत होत जातीयवाद. त्यावेळेला बघा स्वामी रामानंदजींनी सांगितलं की फार मोठी चूक झाली माझी, मला माफ करा असं आपल्या शिष्याला म्हटलं. त्यावेळेला संत कबीरांनी सांगितलं की सर्व विधी लिखित आहे सगळं. सिकंदर लोधी नतमस्तक झाला स्वामी रामानंदजी यांच्या पायाशी, माझी सुद्धा चूक झाली, तुम्ही परमात्मा आहात, गुरु आहात तुम्ही,
संत कबीर यांच्या सुद्धा पायाचे नतमस्तक झाला आणि त्या ठिकाणून निघून गेला. तर बांधवांनो, अशी संतांची ताकद आहे. संत कबीर हे आपला यांचे विचार जर आपण ऐकले तर जीवन जगावं कसं, जातपात मानायची नाही, हे सगळं यांच्या विचारातून कळतं बघा. तर बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट घडते बघा, सुख दुःख जे काय असेल, सकारात्मक नकारात्मक सगळ्या गोष्टी आपल्या पाठीमागील जीवनाच्या कर्मानुसार घडत असतात बघा. हे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले बघा, की जे होणार आहे ते होणार आहे, निश्चित आहे, त्यात काय बदल नाही. तर बांधवांनो, हा संत कबीरजींचा चमत्कार आपल्याला जर माहिती या चमत्काराची आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा. आणि आम्हाला कमेंट म्हणून संत कबीरजी महाराज की जय हो अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय भारत.